नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आज निघालेलो सासनकाठी आणायला आणि जाता जाता तर आतून आणलं क्रीम रोल. मग पोचलो मेन लोकेशनला. इथला व्ह्यू एक नंबर होता. बगल तिकडे सगळं बेटच होतं. मग निघालो कोराड घेऊन आणि आत्तू तोपर्यंत म्हणला मला पण ब्लॉगमध्ये घे. इथं आलो तोपर्यंत रोहनबाया तिनं आज जाऊन सासनकाठी बघत होती. मग म्हणलं आपण पण सासनकाठीचं निरीक्षण करूया आणि पिल्ल्यानं लावला तर गुगलला व्हिडिओ कॉलच. ठीक आहे, 90 फूट पर्यंत बांबूचा बेट असू शकतो. आणि पृथ्वीबाया तर लागला विचार करा ही काठी कशी काढायची. आणि तोपर्यंत दिसलं तू विशान भाऊ आणि विशान भाऊ म्हणलं मला पण ब्लॉग मध्ये घ्या लागतंय. उद्या काठी राहिलं तू विचारा. आणि इथं तोपर्यंत एक मोठी सासनकाठी दिसली. मग सासनकाठीचं पूजन केलं आणि सगळी लागली आपापल्या कामाला. आणि सासनकाठी होती ओढ्याच्या कडेला, त्यामुळे सगळी जण उभारलेली पाण्यातच. पण सासनकाठी काय लवकर निघत नव्हती आणि सासनकाठी निघाल्यावर लागलीत सगळी मुलं दंगा करायला. आणि आता सगळी जण निघालो सासनकाठी घेऊन. सासनकाठी ओली असल्यामुळे खूप वज्ज होती. सुना है हमारे लॉयल फैन बहुत मिस किए हमको, ले आए जस्ट फॉर यू. आणि आता सासनकाठी घेऊन गेलो घरी. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लवकरात लवकर फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.